नमस्कार मित्रांनो, दिया एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर आपले खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण पाहूयात द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स चे क्वेश्चन अँड आन्सर्स. पहिला क्वेश्चन पाहूयात आपण. पहिला क्वेश्चन काय आहे? थिंक अँड टेल, विचार करून सांगा. पहिला बघा, इट टेक्स 20 to 22 days for a chick to emerge from a hen egg. Would the young ones of other birds also take the same number of days to hatch? म्हणजे काय म्हटलंय क्वेश्चनमध्ये बघा, हेनच्या एगमधून चिकला बाहेर येण्यासाठी 20 ते 22 दिवस लागतात, तर दुसरे बर्ड्सचे पिल्लं बाहेर येतात तेव्हा त्यांना पण 20 ते 22 दिवस लागतात का, असा प्रश्न विचारलेला आहे. आन्सर बघा काय येणार? नो, द यंग वन्स ऑफ अदर बर्ड्स वुड नॉट टेक द सेम नंबर ऑफ डेज. तर नाही, प्रत्येकाला बाहेर येण्यासाठी वेगवेगळा कालावधी असतो. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलंय. यू मस्ट हॅव सीन ड्रॅगन फ्लाईज होवर आवर ग्रासेस. Which stage of their life cycle in this egg pupa of adult? म्हणजे काय म्हटलंय, ड्रॅगन फ्लाईज आपल्याला माहिती आहे जी गवतावर भिरभिरते, ती कोणत्या स्टेजमध्ये आहे असा क्वेश्चन विचारलेला आहे. कोणत्या स्टेजमध्ये असेल? एग स्टेजमध्ये असेल की प्युपा स्टेजमध्ये असेल की ॲडल्ट स्टेजमध्ये असेल? आन्सर बघा काय आहे? ॲडल्ट स्टेजमध्ये असेल. पुढचा तिसरा क्वेश्चन बघा काय म्हणलंय. When you take a bunch of leaf vegetables to sort it, you may find holes of different size in the leaves. Some leaves may have been nibbled at edges. What do you think in that reason? म्हणजे काय म्हटलंय क्वेश्चन बघा, तुम्ही तुमच्या मम्मीने पालेभाज्या निवडताना पाहिलं असेल किंवा तुम्ही सुद्धा निवडले असतील. ठीक आहे. त्या पालेभाज्यांवरती त्यांचे एजेस खाल्लेले आपल्याला कडा, एजेस म्हणजे कडे आपल्याला कुरतडल्यासारखे दिसतात किंवा मधून पानांमध्ये लिफी व्हेजिटेबलमध्ये आपल्याला होल्स बघायला मिळतात. ते का होल्स असतील? कोण खाल्ले असतील जणू? तो क्वेश्चन विचारलेला आहे. त्याचे मागचे कारण काय आहे? आन्सर बघा. वेन अ कॅटरपिलर कम आउट ऑफ द एग, जेव्हा कॅटरपिलर एगमधून बाहेर येतो, इट इज व्हेरी हंग्री, तो खूप भुकेला असतो. इट बिंग टू निबल्ड अँड ईट अ व्हेरी लीफ विच इट एमर्ज फ्रॉम एग. म्हणजे काय, तो कॅटरपिलर जेव्हा एगमधून बाहेर येतो तो खूप भुकेला असतो, त्यामुळे तो काय करतो, तो रुईचं झाड खायला लागतो ना. दॅट्स वाय वेन वी take a bunch of leaf vegetables to sort it, we find holes different size in the leaves. म्हणजे ते जणू कोण खाल्लेलं असावं? पानं लिफी व्हेजिटेबलचे कॅटरपिलरने खाल्ले असावं. पुढचा प्रश्न बघा. When you shell peas, you sometimes see tiny green living things inside the pod. Which stage of the life cycle of an insect they are? म्हणजे काय बोललाय क्वेश्चन, काय विचारलाय बघा क्वेश्चन. जेव्हा आपण मटार सोलतो, जेव्हा मटार असते ना, पीन्स म्हणजे काय, मटार, तेव्हा आपण ते ओपन करून बघतो, त्यात आपल्याला काय ग्रीन लिव्हिंग थिंग्स छोटे छोटे बघायला मिळतात. ते कोणत्या स्टेजमध्ये असतात हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आन्सर काय असणार? लार्वा म्हणजेच काय, कॅटरपिलर या स्टेजमध्ये ते असतात. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन दुसरा, आन्सर इन ब्रीफ. वाय मस्ट द हेन साईट ऑन हर एग्ज? म्हणजे हेन एगवर का बसते? आन्सर बघा काय आहे. वॉर्मथ इज नेसेसरी फॉर द चिक्स टू ग्रो इनसाइड द एग. एगला ऊब मिळण्यासाठी, आणि एगला ऊब मिळाल्यावर एग आतमध्ये त्याचे चिक, छोटे पिल्लं कोंबडीचे चीक, ते काय करतात, छानपैकी ग्रो होतात ऊब मिळाल्यावरती, म्हणून कोंबडी अंड्यांवरती बसते. ठीक आहे, एगवरती बसते. सो आफ्टर लेईंग देम हेन साइट्स ऑन हर एग्स. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा.
Why does a hen become aggressive when she is hatching her eggs? आन्सर बघा काय बोललाय. When a hen is hatching her egg, she become aggressive for fear their safety. क्वेश्चन काय म्हटलेलं आहे की अंडी आपलं एग अंड्यांवरती का बसते आणि बसल्यावरती ती का ॲग्रेसिव्ह होते असा क्वेश्चन आहे. अंड्यांवरती जेव्हा हेन बसते तेव्हा ती का ॲग्रेसिव्ह होते. आन्सर बघा काय म्हटलं आहे. वेन ए हेन इज हॅचिंग हर एग्स, म्हणजे ती जेव्हा एगवर बसते हॅचिंगसाठी, शी बिकम ॲग्रेसिव्ह फॉर फिअर ऑफ देअर सेफ्टी. म्हणजेच काय, ती पिल्लांच्या सेफ्टीसाठी ती खूप ॲग्रेसिव्ह होते आणि तिला वाटतं की पिल्लांजवळ त्या अंड्यांजवळ कोणी येऊ नये म्हणून ती खूप त्यावेळेस ॲग्रेसिव्ह होते. पुढचा प्रश्न बघा. विच आर द 4 स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय. बटरफ्लायचे 4 कोणकोणते स्टेजेस आहेत सांगा बरं. पहिला आन्सर काय असणार, एग. दुसरा लार्वा, तिसरा प्युपा, चौथा ॲडल्ट. हे 4 स्टेजेस आहेत बटरफ्लायचे. पुढचा क्वेश्चन बघा. Which changes take place inside the chrysalis of the plant tiger butterfly. बटरफ्लाय जेव्हा क्रिसॅलिस स्टेजमध्ये असतो तेव्हा त्याच्यात कोणकोणते बदल होतात. आन्सर बघा. इट हॅज 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स. बटरफ्लायला काय होतात क्रिसॅलिस स्टेजमध्ये 4 अट्रॅक्टिव्ह रिंग्स तयार होतात. 6 लॉंग लेग्स बनतात. ठीक आहे. वेन इट एमर्ज फ्रॉम द क्रिसॅलिस. क्रिसॅलिसमध्ये काय काय होतात, 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स तयार होतात आणि काय 6 लेग्स तयार होतात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा काय आहे. ट्रू ऑर फॉल्स विचारलेला आहे आपल्याला. बघा. अ लॅम्ब एमर्ज फ्रॉम ॲन एग. लॅम्ब अंड्यांमधून येतो का, तर नाही, फॉल्स. आन्सर असणार फॉल्स. पुढचा क्वेश्चन बघा. वी कॅन नॉट इझिली सी द एग ऑफ ॲन ॲन्ट. आपण मुंग्यांची जे अंडी असतात मुंग्यांचे ते आपण डोळ्यांना बघू शकत नाही. बिकॉज दे आर व्हेरी टायनी. कारण ते खूप छोटे असतात. तर आन्सर काय आहे, ट्रू. आपण खरंच नाही बघू शकत, ते खूप छोटे असतात अंडे. पुढचा क्वेश्चन बघा. वेन द कॅटरपिलर एमर्ज फ्रॉम द एग, इट इज नॉट ए व्हेरी हंग्री. म्हणजे काय म्हटले, कॅटरपिलर जेव्हा अंड्यांमधून बाहेर येतो तेव्हा तो हंग्री नसतो का, तर फॉल्स. हंग्री तो खूप असतो. ठीक आहे. तो रुईचं झाड खातो, खूप भूक लागते ना त्याला. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन 4. फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स करायचं आपल्याला. द फिमेल कॅटरपिलर ले, इथं ब्लँक केलेलं आहे आणि ते तुम्हाला फिल करायचं आहे. द लीव्स म्हणजे फिमेल एग कुठे घालते, पानांवरती. म्हणजे एग हे आन्सर असणार तुमचं. पुढचं बघा काय म्हटलं आहे. द लार्वा ऑफ ए बटरफ्लाय. बटरफ्लायमधलं लार्वा स्टेजला आपण काय म्हणतो, आन्सर आहे काय, कॅटरपिलर. हे ब्लँक आहे, ते तुम्हाला भरायचं आहे. ठीक आहे. Thank you for watching my all YouTube family. See you again. Bye bye.